मूळव्याध म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रकार, जसं काही सगळ्यात महत्वाचं जे आहे तर रुग्णांना एकच माहिती असतं, त्याच्यामध्ये रक्त पडतंय, आग होतंय, आणि हे जेव्हा त्यांना समजतं त्यांना कुठेतरी समजतं की मला मूळव्याधचा त्रास झाला. तर नेमकं मूळव्याधचा त्रास होतो कशामुळे? जे रुग्ण जास्त वेळ बसून राहतात किंवा जे रुग्ण जास्त वेळ एखाद्या ठिकाणी उभं राहतात किंवा खूप जास्त वजन उचलतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अपथ्य करतात. अपथ्य म्हणजे जसं की खूप मसालेदार पदार्थ खाणे किंवा मद्यपान करणे, स्मोकिंग करणे, आणि अशा जी जीवनशैली त्यांची बरोबर नसते किंवा त्यांनी झोप त्याची प्रॉपर नसते, अशा रुग्णांना मूळव्याधचा त्रास होतो. मूळव्याधमध्ये बऱ्याचदा त्याच्यामध्ये फिशरचा सुद्धा त्रास आजकाल रुग्णांना दिसतो. त्याच्यामध्ये ब्लिडिंग होते, म्हणजे जास्त रक्तस्राव होतो. जेव्हाही ते मोशनला जातात त्यावेळेस रक्त पडतं. दुसरं असह्य वेदना, त्याच्यामध्ये वेदना ज्या असतात त्या काही केल्याने कमी होत नाही. बऱ्याच वेदनाशामक गोळ्या घेऊन सुद्धा त्याला त्रास जाणवत असतो. आणि तिसरा एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे फिस्चुला. फिस्चुलामध्ये काय होतं, त्यांच्या गुदद्वाराच्या आजूबाजूला कुठेतरी पुळी जाणवते त्यांना, आणि ती पुळी हळूवार कधीतरी त्यांना जाणवते की तिथे कुठेतरी खाज येते, आणि मग कुठेतरी त्यांना हळूहळू त्याच्यामध्ये त्रास व्हायला, जो त्रास आहे तोच कुठेतरी वाढतो आणि नंतर ती पोळी फुटते आणि त्यातनं काही स्त्राव बाहेर यायला लागतो. ह्या कंडिशनला आपण फिस्चुला म्हणतो. म्हणजे गुदद्वारापासून ते त्वचेपर्यंत एक असा मार्ग तयार होतो, अनैसर्गिक तो मार्ग तयार होतो, आणि त्यामध्ये कुठेतरी स्त्राव व्हायला लागतो आणि त्याला आपण फिस्चुला म्हणतो.